हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी मराठी विषयाची कविता 6वी आनंदी आनंद गडे ही कविता अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी ही कविता मी तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण लाईन बाय लाईन देणार आहे. तर या ठिकाणी आपण कवितेला स्टार्ट करूया. बघा, कवितेचं नाव आहे आनंदी आनंद गडे आणि या ठिकाणी या कवितेचे कवी आहेत बालकवी. तर बालकवी यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी ही लिहिलेली कविता आहे. तर आता या ठिकाणी पहा, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे वायू संगे मोद भरे, नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे. तर अतिशय सुंदर असं हे कडवं आहे. आता आपण या कडव्याचं लाईन बाय लाईन अर्थ समजून घेऊया. तर आनंदी आनंद गडे म्हणजेच काय, तर या ठिकाणी सगळीकडे आनंदी आनंद आहे. इकडे तिकडे चोहीकडे म्हणजे इकडे तिकडे सर्वत्र सगळीकडे हा आनंद पसरलेला आहे. वरती खाली मोद भरे वायू संगे मोद भरे. तर या ठिकाणी वरती खाली म्हणजे काय, तर आकाशापासून जमिनीपर्यंत सर्वत्र दिशांना आनंद भरून राहिला आहे, आनंद पसरला आहे. त्याचबरोबर वायुसंगे, वायुसंगे म्हणजेच काय, तर हवेसोबतही मोद, मोद म्हणजेच आनंद या ठिकाणी पसरत आहे, असं या ओळींचा अर्थ कवी आपल्याला सांगतात. पुढे आहे पहा, नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे. तर नभात भरला म्हणजे काय, तर हा आनंद जो आहे, नभ म्हणजे आकाश, तर ह्या आकाशामध्ये हा आनंद भरून राहिला आहे. आणि दिशात फिरला म्हणजे काय, तर सर्वत्र दिशांमध्ये पसरला आहे. जगात उरला मोद विहरतो चोहीकडे, तर हा आनंद संपूर्ण जगामध्ये शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे इतका आनंद आहे या जगामध्ये की तो आनंद जगामध्ये पुरून असा शिल्लक राहिलेला आहे. आणि मोद विहरतो चोहीकडे म्हणजे काय, तर तो आनंद अतिशय मुक्तपणे या ठिकाणी संचारत आहे, असा या ठिकाणी आपल्याला कवी याचा अर्थ सांगतात. पुढचं कडवं पाहूया. सूर्यकिरण सोनेरी हे कमोदीही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे, मेघ रंगले चित्त दंगले गाण स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे. तर या ठिकाणी आपण ओळी समजून घेऊया. बघा, सूर्यकिरण सोनेरी हे कौमुदीही हसते आहे म्हणजे काय, तर सूर्याचे किरण सर्वत्र पसरलेले आहेत आणि चांदण्यांचा प्रकाशही या ठिकाणी प्रसन्नपणे हसत आहे, असं आपल्याला कवी सांगतात. म्हणजे चांदण्यांचा जो प्रकाश आहे तो देखील अगदी प्रसन्नपणे हसत आहे असं कवीला भासतं. पुढे सांगितलेलं आहे पहा, खुलली संध्या प्रेमाने. तर या ठिकाणी जी संध्याकाळ आहे, तर ती संध्याकाळ अतिशय सुंदर आणि प्रसन्न झाली आहे. आनंदे गाते गाणे. तर या ठिकाणी जणू ती आनंदाने गाणे गात आहे. आनंदाने गाणे कोण गात आहे, तर जी काही प्रेमाने आनंदाने फुललेली संध्याकाळ आहे ती आनंदाने गाणे गात आहे. मेघ रंगले चित्त दंगले. मेघ म्हणजेच काय मुलांनो, तर मेघ म्हणजे ढग. आकाशातील जे ढग असतात ते अतिशय सुंदर रंगांनी रंगले आहेत. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर कधी आभाळातले ढग पाहिले तर वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला ढग दिसतात. आभाळाचा रंग पहा बऱ्याच वेळेस बदलताना आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी पहा, जे ढग आहेत ते अतिशय सुंदर अशा रंगाने रंगले आहेत आणि चित्त दंगले, ते पाहून आपलं जे चित्त आहे, मन आहे, ते आनंदित झालं आहे. गाण स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे. आणि गाण स्फुरले, गाणं म्हणजेच काय, गाणे. तर सर्वत्र गाण्याचे सुंदर स्वर ऐकू येत आहेत. इकडे तिकडे चोहीकडे म्हणजे सगळीकडेच हे गाण्याचे जे स्वर आहेत ते ऐकायला येत आहेत. पुढचं कडवं पाहूया. वाहती निर्जर मंदगती डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कुजित रे कोणाला गातात बरे,
कमल विकसले भ्रमर गुंगले डोलत वदले इकडे तिकडे चोहीकडे. या ओळींचा अर्थ समजून घेऊया. तर या ठिकाणी पहा, वाहती निर्झर मंद गती. तर या ठिकाणी निर्झर म्हणजे काय, झरा, आणि वाहती म्हणजे वाहने. तर या ठिकाणी जो झरा आहे तो मंद गतीने म्हणजेच एकदम संथपणे हळुवारपणे हा झरा वाहत आहे. डोलती लतिका वृक्षतती. तर या ठिकाणी जी काही वृक्षवेली आहेत, झाडे आहेत, ह्या लतिका म्हणजे वेली आणि वृक्षतती म्हणजे झाडे. तर हे झाडे आणि वेली वाऱ्यामुळे डोलत आहेत, असं आपल्याला या ओळींचा अर्थ कवी सांगतात. पक्षी मनोहर कुजित रे कोणाला गातात बरे. आणि हे जे पक्षी आहेत, हे पक्षी सुंदर गोड किलबिलाट करत आहेत. आणि हे पक्षी कोणासाठी गात असतील बरं, असा प्रश्न कवीच्या मनामध्ये पडतो. कमल विकसले भ्रमर गुंगले. तर या ठिकाणी कमल विकसले म्हणजेच काय, तर कमळाची फुले उमलली आहेत. त्यानंतर भ्रमर गुंगले म्हणजेच काय, तर त्या कमळाच्या भोवती भुंगे आनंदाने गुंजारव करत आहेत. डोलत वदले इकडे तिकडे चोहीकडे. आणि डोलत वदले म्हणजेच काय, तर निसर्गातले झाडे वेली जे काही आहेत, वदले म्हणजे झाडे वेली, तर ह्या आनंदाने डोलत आहेत सगळीकडे, सर्वत्र. इकडे तिकडे चोहीकडे म्हणजेच काय, तर सर्वत्र. जणू काय ते आनंदाने काहीतरी सांगत आहेत, असं या ठिकाणी या ओळींचा अर्थ कवी आपल्याला सांगतात. पुढे पाहूया. रथाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडूनी स्वार्था तो जातो, द्वेष संपला मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे. तर आता आपण या ओळी समजून घेऊया. पहा, स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. तर या जगामध्ये स्वार्थी लोक अनेक आहेत आणि पामरे म्हणजेच काय, तर गरीब आणि दुर्दैवी लोक. या जगामध्ये गरीब आणि दुर्दैवी जे काही लोक आहेत ते दुःखी होतात, म्हणजे ते रडतात, म्हणजेच ते या ठिकाणी दुःखी होतात. त्यांना मोद कसा मिळतो, सोडूनी स्वार्था तो जातो. आणि या ठिकाणी कवीला असा अर्थ सांगायचा आहे की जोपर्यंत माणूस स्वार्थ सोडत नाही तोपर्यंत त्याला खरा आनंद मिळत नाही. पुढे पहा, द्वेष संपला मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे. आणि द्वेष संपला म्हणजेच काय, तर मनातील द्वेष संपलेला आहे, त्यानंतर मत्सर नाहीसा झालेला आहे, आणि मग या ठिकाणी आता उरलेला आहे तो म्हणजे फक्त आनंदी आनंद, आणि तो इकडे तिकडे चोहीकडे सर्वत्र पसरलेला आहे. तर या ठिकाणी कवीला या कवितेमधून मुख्य संदेश जो द्यायचा आहे तो आहे, स्वार्थ, द्वेष आणि मत्सर सोडून प्रेमाने व आनंदाने जगले तर आपल्या जीवनात आणि सभोवतालच्या जगामध्ये आपण सर्वत्र या ठिकाणी आनंदी राहू शकतो, असं या ठिकाणी कवीला या कवितेच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला जर कवितेचे स्पष्टीकरण आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.